कोणीकडं अगं भैया टट्टा पट्टा गागल कुठं झालंय? बाहेर चाललो ना की काहीतरी उगाच कुठं कोणीकडे काय विचारायचं नाही. चाललोय ना पांढरा शर्ट. काहीतरी काम करतोय, कामाला जातोय, काहीतरी करतोय ना. अरे भैया माझं काम आहे. मोठं काम आता नाही होत. बोला. अरे मेरा काम तो सुन लो. काय काम आहे तुझं? 10,000 रुपये द्या साडी घ्यायची. अरे देवा, साडी काय माझ्याकडे नाही घ्यायची, वटपौर्णिमा आली म्हणून घ्यायचे नाटक लगे. 10,000 असं म्हणजे 10,000 म्हणजे कधी बघितलं का? 10,000 10,000चं तोंड. हो असं 15-15 हजार साड्या घेतात. 10,000 असे तू बघितले का कधी? कोणी 15चे घेतले, कोणी 12चे घेतले, कोणी 16चे घेतले, कोणी 20चे घेतले, कोणी 25चे घेतले, कोणी 50,000 साडी घेतले. 10,000 काय बोलता? 10,000 मला जाऊ दे, तू उघडा डोकं खाऊ नको, शांत राहा. जा तुम्ही पैसे द्या पहिले साडी घ्यायला. कितीची साडी घ्यायची आहे, किती पैसे पाहिजे, नीट आणि व्यवस्थित सुटेबल जरा समजून सांगायचं ना. हे 10,000 द्या म्हणजे 10,000 म्हणजे कळतं का तुला काय 10,000 म्हणजे किती? अरे कितना पकाते हो भैया. एक काम करा 10,000 द्या. माझ्या परीने मी कितीची घ्यायची ना ते मी मार्केटला जाऊन बघते. ओके काय लवकर द्या. अगं 10 रुपये नाही तर माझ्याजवळ. आणि काय तू बोलते? अहो 10,000 साडी आणली तर 10 फेरा मारील वडाला. अच्छा, म्हणजे वडाला फेरा मारायसाठी तुला साडी पाहिजे. 1,000 साडी एकच फेरा मारील. अच्छा मसा वरड. ठीक आहे चल. अगं तो एकच फेरा मारतो, 1,000 रुपये देतो मी. म्हणजे माझ्या मागचा पिक्चर तरी सुटत. पैसे द्या बोलले मी, मला पुढच्या किचकिच नाही पाहिजे. तू ऐक जरा, किती किती पैसे पाहिजे? 10,000. अगं 1,000 रुपये देतो मी, काम कर. आणि त्याच्यामध्ये 1,000 रुपये नेकलेस तर येतो का? 10,000 रुपये घेऊन जाणार तू आणि मला सांग सगळ्या बाया तुझ्याकडे टाका 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 साडीकडे तुझ्या बघत बसणार. हा ते बघतील ना. आणि आणि म्हणजे वाव किती सुंदर. आणि सगळ्यांचं असं इम्प्रेशन नाही, असं अट्रॅक्शन माझ्या साडीवर होईल. तसं नसणार. तसं नसणार. कसं असतं अजून काय? त्या वडाला फेर मारत मारत काय म्हणणार माहितीये का? काय? ह्यो नवरा पुढच्या जन्मात मला मिळू दे. आय, 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 आय. असा विषय आहे. म्हणून तुला म्हटलं तुला 500 रुपये देतो त्याला मी. येड्या कुत्र्यांचं चावलंय. तुला त्यांच्या गळ्यातलं घंटन सोन्याचा असं पार जमिनीत पर्यंत लोळतय नुसतं असं. आणि मला माझी साडी बघून काय यार, कहाँ से आते हैं ये विचार? तसे माझे विचार चांगले आहेत. अहो एक बेंटेक्स घ्यायचं म्हणलं तर माझी पंचायत आहे. एवढे बेंटेक्स घेते आम्ही. चांगलं असतंय ते पण मस्त. पण ती बेंटेक्स काय तुम्हाला काय बोलायचं काय? मला काही बोलायचं नाही. 500 रुपये देतो तुला. 500 मी रुपये चांगली साडी घातल्यावर ते तुम्हाला मागते. अगं जाऊ दे ना. अहो किती झालंय आता तुझा. आता उद्या जरा तुझा हाय, मला माहिती आहे. मला ते लक्षात आलं मगाशी. तू जसं पैसे मागितलं तेव्हाच मला लक्षात आलं की वटपौर्णिमेचा कावा तरी जसं न आहे आणि बोलता न भांडता न किचकिच करता पैसे द्या. देतो ना. 500 रुपये देतो म्हणतोय ना. नाही कुठे बोललो मी. या सणावाराला असं गुपचूप असं असं उल्हास. हो मग तसंच देतो. 500 देतो बोलतोय का ना. उल्हास. 500 रुपये देतो तुला. नाही कुठे बोलतोय मी. देतोय ना. तुम्ही कसं मी जेवण मागितले आणि पटकन अशी जेवण देते. अशी म्हणजे फाडदिशी देतीस ना. मग तसं पैसे पटकन द्यावं माणसानं. अगं जेवण देण्यासाठी तू अर्धा जीव वाटवते आणि परत जेवण देते. आणि मी लगेच तुम्हाला जेवण आणून देते. नाही मी असं बाहेर आलो नाही एखादी गोष्ट की असं ताट रेडीच असतं तुझं आहे ना. मग द्या ना पैसे. पैसे आहेत माझ्याजवळ. आता सण कधी आहे? परवा आहे. मग उद्याला घ्यायचे. आणि 500 रुपये ठीक आहे. 500 रुपये साडी घे, काय टेन्शन नाही. अगं 10,000ची घेतली, लाखाची 500 घेतली, रुपये दुकानाला उभं करणे आता. 500ची घेतली, 10,000ची घेतली, लाखाची घेतली, तरी शेवटी तू एकदा नेसली की मला सांग तू पुढच्या कुठल्या सणाला नेसणार आहे का ती? नाही त्याच्यावरचे कसं आपण फोटो बिटो काढतो. हा बरोबर. मग परत मला लाज वाटते ना. हे नाही लाज नाही वाटत. परत नेसून फोटो काय काढणार? आता मला सांग, हा शर्ट माझा 10 वर्ष झाली घालतो ना मी. ते पांढरा कलर रोजच घालतात. पांढरा तसं कोणी मला बोलतं का की बाबा अरे 10 वर्ष झाली मग आता हे लाज वाटण्यासारखं काम आहे असं कोण आणि बोलतं? किती डोकं खाता यार. तो आता मी काय म्हण, पांढरा शर्टाचं ना काही एवढं वावगं नाही. काय नसतं ते. तुला मी उद्या 500 रुपये देतो. मला चक्कर यायला लागले आता. मला असं मला फिरायला लागलं. पैसे द्या पैसे. देतो मी तुला उद्या 500 रुपये देतो. आज नाही माझ्याकडे.
आणि मी काय म्हणतो 500 रुपये साडी घे, तुला तुझ्याकडे आहेत ना पैसे, त्यातली साडी घे आणि नंतर मी 500 नाही, माझ्याकडे पैसे नाही. मी देतो माझा तुला. स्टॉक आहे रोज पाणीपुरी खाण्यासाठी. मी ते पैसे नाही देणार. अच्छा, म्हणजे तुझा पाणीपुरीचा स्टॉक आहे तो वेगळा आहे आणि तुला त्याला साडी मग मागव, पैसे दे मला पाणीपुरी खायला. नाही तू, माझा स्टॉक आहे तो, मी देणार नाही पैसे दे. पाणीपुरी खाण्यात नको होते. आता तुझ्याकडे पैसे आहेत ना, त्याच्यातून तू साडी. नाही नाही, ते पैसे नाही अजिबात. अगं जाताना कशाला मूड खराब करते, मला जाऊ दे, मला काम आहे. रोज संध्याकाळी गेली का मला ते लागतच. दुसरं 10,000 दे. तुझ्यापेक्षा एखादा 10 रुपये एवढा मारा. संध्याकाळी रोज मार्केटला गेली की ती पाणीपुरीचं दुकान मला बोलवतं आणि मग मी तिकडे जाते आणि मग पैसे ते पाहिजे मला सेटिंगला. ते साडीला पैसे दे, साडीला परत ब्लाऊज शिवायला परत हे परत लय काम आहे. तो मला काय सांगायचं तुम्हाला. बरं पॅन्ट अडचवली तो. मी आता निघतो, मला जाऊ दे, मला नको तुझ्या जास्त चर्चा नाही करायची मला. अरे पैसे तुला बोललो ना, उद्या 500 रुपये देईल म्हणून. त्याला गुपचूप कारभार केलेलाच बरा असतो. सगळ्या बायका गुपचूप कारभार करतात ना, तेच बरं आहे. अच्छा, म्हणजे गुपचूप कारभार वेगळा, तुम्ही केला नाही ना मागून यावेळी. घेतलेले पैसे वेगळे. गुपचूप कारभार केलेला वेगळा, मागून घेतलेले पैसे वेगळे. छान किती छान. पाणी लावायचं यार. मी गुपचूप कारभार केलेला भारी पडेल ना. पाणीपुरीचा साठा वेगळा, घरातला खाण्याचा साठा वेगळा, इकडचा वेगळा, तिकडचा वेगळा. जा, मी ना गुपचूपच कारभार करणार. तुम्ही जा, गेट आउट. कितीची साडी घ्या? काय 10, 9, 500, 9. घे, तुला काय करायचं ते कर. मला काय बोलणं तर काय सुचत नाही मला. त्यावेळी तुझ्या हिशोबानच घे. येऊ मी आता. तुला 500 रुपये साडी सांगितली मी घ्यायला, 500ची साडी घे. म्या परत गुपचूप कारभार केला ना की मला बोलायचं नाही. ठीक आहे, इट्स ओके. मी बघते माझं मी. गेट आउट, गेट आउट. राहिला आता पैसे गुपचूप कारभार कुठनं काढायचं. राजा राणी साथ भावी होय.